हा असा कोंब आहे बांबूचा. बघा. अशा प्रकारे कोंब असतात आणि त्या कोंबाची भाजी बनवली जाते. तर आता आपण जे कोंब सोलले बांबूचे ते असे भिजत टाकलेत आणि त्याचं ह्या इथे कटिंग चालू आहे. हे बघा. खोबरं आणि कोथिंबीर घालणार. शिजल्यावर कोथिंबीर आणि खोबरं टाकायचं ना. नमस्कार मंडळी, मी अमित रसम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता पावसाळ्याच्या ह्या दिवसामध्ये अनेक रानभाज्या उगवत असतात आणि ह्या रानभाज्या ज्या उगवतात पावसाच्या दिवसामध्ये त्या शरीरासाठी अतिशय उत्तम असतात आणि त्या खायलाच हव्यात, कारण त्या भरपूर अशा शरीरासाठी पोषक असतात आणि आयुर्वेदिक गुण असतात त्या भाज्यांमध्ये. आणि हे असे आयुर्वेदिक गुण, त्यांच्यामधलं फायबर, प्रोटीन, अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या शरीराला उपयुक्त असतात. आणि अशीच एक रानभाजी ज्याला आमच्याकडे चिवारीचे कोंब म्हणतात, म्हणजे थोडक्यात जे बांबूचं झाड असतं त्याला कोंब फुटतात आणि ते कोंब, त्या कोंबापासून भाजी बनवली जाते. त्याला आमच्याकडे रानचिवारी म्हणतात, काय काय ठिकाणी वेळू म्हणतात, बांबू म्हणतात. तर अशी ही रानचिवारीची एक कोंब आता मी आणि निलांबर आम्ही काढायला चाललो आहेत. चला तर मग बघूयात कशा प्रकारचे कोंब असतात ते. हा असा कोंब आहे बांबूचा. बघा. अशा प्रकारे कोंब असतात आणि त्या कोंबाची भाजी बनवली जाते. मंडळी, आता रानातून आता आम्ही घराकडे चाललोय, कारण आपले बरेच असे कोंब काढून झाले आहेत. मंडळी, आता रिमझिम पावसाची सुरुवात पण झाली आहे आणि आपले कोंब पण बरेचसे असे काढून झालेत. तर आता आम्ही घराच्या दिशेने जातोय, कारण पाऊस वाढला आता पुन्हा भिजायला होणार आणि लवकरात लवकर आपण आता घरी पोहोचू. मंडळी, आता आपण आलेलो आहोत घराकडे हे हेशीचे कोंब घेऊन, आणि पावसाने आम्हाला येता येता चांगलंच भिजवलंय. आणि आता पण हे हेशीच्या कोंबाचं काय करणार आता? सोलायचे ना आता ते. बघा, अशा वरवरचे असे जून टर्पल असतं ते काढून टाकायचं आणि आतमधला कवळा असा गाभा घ्यायचा. बघा, असा कवळा गाभा आहे तो घ्यायचा आपण. एवढा मोठा सोडला आणि केवढीचा गावला बघा. बारीक जाऊन आणलं वाळ्याच्या ह्याच्या पाठरातून आणलं. नाही आवडलं. अशा प्रकारे कोंब सोलत जायचे आपल्याला.
एवढं विक्रम जेवढं कोंब सोलताना व्यवस्थित सोलावे लागते, कारण ही जी टरफलं असतात काढताना हाताला लागण्याची शक्यता असते, कारण हे कडक असतं टरफल. आता आपण जे कोंब सोलले बांबूचे ते असे भिजत टाकलेत आणि त्याचं ह्या इथे कटिंग चालू आहे. हे बघा, पेरा काढून टाकायची. पेरा हा, ह्याची जी पेरं असतात बांबूमध्ये, मधले सांगे मधले जे बांबूचे सांधे असतात ते सांधे काढून टाकायचे आणि त्याचा उर्वरित जो भाग आहे तो घ्यायचा. कावळा कावळा कवळा कवळा बघा, हा कोंब आहे आणि ह्या बांबूच्या कोंबाचा हा सांधा असतो. हा सांधा घ्यायचा नाही, याच्या इकडचा भाग घ्यायचा, इकडचा भाग घ्यायचा आणि सांधा आहे ना तो काढून टाकून द्यायचा, कारण जो सांध्याकडचा भाग जरा कडक असतो मदत आणि कडू. आणि थोडासा कडवटपणा असतो त्याला. आता आपण जास्त असल्यामुळे मिठात घालून ठेवणार आणि त्याची बारीक चिरून नंतर मग भाजी करणार. म्हणजे ते मिठातले नंतर ज्या टायमिंगला आपल्याला भाजी करावीशी वाटेल त्यावेळी ते मिठात काढून घ्यायचे, धुवायचे आणि त्याची भाजी बनवायची. वेगळी भाजी करायची. मिठामध्ये कसे कोंब मुरवायचे आता हे सांगणार आहेत निलंबरच्या सासूबाई. औषध कसे आता मिठामध्ये घालायचे, त्याच्यातून पाणी बिणी काय टाकायचं काय, मग काय नुसते मीठ टाकायचं वरना. आता हे मिठात मुरत घालण्याचं कारण एवढंच की पावसाळा असेपर्यंत एसीचे कोंब भेटतात, पावसाळ्यानंतर एसीला कोंब येत नाहीत आणि मग आपल्याला ज्या टायमिंगला भाजी आपल्याला कोंबाची खावीशी वाटेल त्यावेळी हे मुरत मिठात घातलेले कोंब काढायचे, धुवायचे आणि त्यापासून पुन्हा भाजी बनवायची. होय ना, असंच करतात ना. होय होय. मिरची, हळद, मीठ घालून, तेल घालून कांदा परतायचे. आणि आता असं वरना मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. ज्याप्रमाणे आपण आंब्याच्या फोडी वगैरे मिठामध्ये मुरत घालतो ना, तसाच हा प्रकार आहे. हा, म्हणजे मीठ व्यवस्थित लागतं त्याला, बरणे हलवला का. आता आपण जे एसीचे कोंब आणले त्या एसीच्या कोंबांची आता रेसिपी बनवतो आपण, आणि ती कशा प्रकारे बनवायची हे दाखवणार आहेत आम्हाला हर्षाची आई म्हणजेच निलांबरच्या सासूबाई. तर काय करायचा, तेल घालायचं. तर या भांड्यामध्ये आपण आता तेल टाकलंय आणि थोडं तेल गरम व्हायला द्यायचं ना. भाजीला काय काय साहित्य लागणार आता सांग बघा माका. कांदा एक कांदा, मिरची, हा,
कोथिंबीर, खोबरा, मीठ आणि हळद. मीठ आणि हळद. आणि हे आपण जे कोंब होते ते तेलात भाजायचे. ते परतायचे. कोंब आता आपण इथे व्यवस्थित केलेले आहेत, बारीक करून घेतले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसून घेऊ शकता. आणि आता हे कोंब तेलात परतायचे ना. हां, तर तेल आपलं आता व्यवस्थित गरम झालंय. तर पहिलं काय टाकणार आपण? मिरची. हो, मिरची पहिली. हां, तेलामध्ये मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची. आता तेलात मिरची टाकून व्यवस्थित आता ती भाजून घेऊया. तर मिरची आपली साधारण भाजून झाली आहे. आणि आता त्यामध्ये काय टाकायचं आहे? कांदा टाकायचा. हां, त्याच्यामध्ये आता हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा तेलात. हे कांद्या जास्त तेल पाहिजे म्हणजे ह्या करायच्या परतीचे ते तेलातच असं मस्त असतं. हा. आणि मिरची बिरची तेलातच परतून पाण्यात काही उपयोग घेत नाही. जर तुम्हाला ही जर बांबूच्या कोंबांची रेसिपी बनवायची असेल तर ह्या रेसिपीमध्ये तेल तुम्हाला जास्त प्रमाणात हवं आहे. आणि त्या तेलामध्येच कांदा आणि मिरची एकत्र शिजवून घ्यायचं व्यवस्थित. तेल जास्त वापरण्याचं कारण एवढंच की कारण ह्या रेसिपीमध्ये आपल्याला तेलात बांबूचे कोंब सुद्धा परतायचे असतात, व्यवस्थित शिजवून घ्यायचे असतात तेलामध्ये. त्यासाठी ह्या रेसिपीमध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त हवं. मिरची भाजून झाली आहे तेलात बरी. आता की नाही हे कोण टाकते. हां, तर मंडळी आता आपले तेलामध्ये व्यवस्थित कांदा आणि मिरची व्यवस्थित शिजवून झालं. आणि आता आपण हे हिशीचे कोंब ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पुन्हा परतणार आहोत ते शिजेपर्यंत. तेलच जास्त लागतं. तर ह्या भाजीमध्ये हळद टाकते. आता हळद किती टाकायची? 2 चमचे. 2 चमचे हळद. मीठ लई जास्त टाकायचं नाही, खात जाणार. 1च चमचा. 1च चमचा मीठ टाकतोय. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर करू शकता. हे आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. भाजी शिजायला पाहिजे बरी. त्याच्यानंतर खोबरा आणि कोथिंबीर घालणार. शिजल्यावर कोथिंबीर आणि खोबरं टाकायचं ना. हो. ही भाजी पाण्यात शिजवायची नसते, तेलातच परतायची. ही भाजी पाण्यात नाही शिजवायची, तेलातच परतायची. कारण बांबूच्या कोंबांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. हां, त्याच्यामुळे ही भाजी शक्यतो तेलातच परतायची. आता खोबरा टाकतो आणि मग की नाही वली कोथिंबीर टाकायची. मग झाली भाजी तयार. अच्छा, आता मंडळी आता हे आपण वरनं खोबरं टाकलंय. हो. आणि सजावटीसाठी म्हणा किंवा चवीसाठी म्हणा वरनं कोथिंबीर त्यावरती पेरायची आपल्याला. आता हे खोबरं टाकून झालेलं आहे आणि ते खोबरं आता त्या भाजीमध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया. आता भाजी बरी झाली. आता वरती कोथिंबीर घातलेली भाजी झाली.
आता कोथिंबीर जातली ना. हो आता घालते कोथिंबीर वाळत म्हणजे झाले का आता कोथिंबीर टाकते ना आपण. कोथिंबीर टाकतो मध्ये भाजी तयार झाली. म्हणजे अशा प्रकारे आपल्या बांबूच्या कोंबांची भाजी ही अशा प्रकारे तयार होते. तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. गुड बाय.